जर तुम्ही पुण्याच्या जवळपास असाल, जर नगर जिल्ह्यामध्ये असाल ना, तर ह्या गोष्टीचा अनुभव नक्कीच घेतला पाहिजे. बंधारा आहे, गेट सोडले की तिथून तुम्हाला डायरेक्ट जवळून पण, हे बघा तिथं लोक थांबलेले, तर जवळून पण तुम्ही पाणी जाऊन बघू शकता. संध्याकाळचा व्ह्यू कसलं भारी वातावरण झालेलं आहे. आज अमावस्या आहे, तर श्रावण लागणार उद्यापासून. गर्दी भरपूर आहे इथं. तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? आणि शुभ संध्याकाळ. जवळजवळ आत्ताचे 4 वाजलेले आहेत आणि आज पण आपण आपल्या मावशीच्याच गावाला आहोत. आता मला इथं येऊन 2 दिवस झालेले आहेत आणि आज आपण चाललेलो आहोत आपल्या मामाच्या गावाला. तर मामाच्या गावाला का चाललो आहे? कारण की एक विशिष्ट बाब आहे तिथं, म्हणजे जे घोडधरण आहे तर त्याचं पाणी सुटलेलं आहे. तर आज आपण आपल्या मामाच्या गावाला चाललेलो आहे आणि तिथं जे घोडधरण आहे तर ते मागच्या जत्राचा जो ब्लॉग होता तर त्याच्यात मी तुम्हाला दाखवलंच होतं. तर त्या घोडधरणामध्ये ना आता पाण्याचा विसर्ग चालू केलेला आहे. माग बरेचसे गेट ओपन केले होते, 14-15, पण आता मध्यंतरी बंद केले. तर आता 1-2च गेट चालू आहे. तर आपण त्याचाच आनंद घेण्यासाठी चिंचणीला चाललेलो ओमकार मी. तर तिथे गेल्यानंतर सुयोगला पण बोलवणार आहे आणि बघूयात मग तिथला नजारा कसा आहे, काय आहे, आणि दाखवतोच मी तुम्हाला. तर कुठेही जाऊ नका आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये पण सांगा आपले व्हिडिओ कसे वाटत आहेत. गावाकडे एकदम जे रस्ते आहेत ना, एकदम सुंदर झालेले, दोन्ही साईडला हिरवगार झालेले आहे. कारण की थोडाफार पाऊस पडून गेलेला आहे. यावर्षी एवढं काही पाऊस नाही आहे, पण पडला आहे तर त्याच्यातच समाधान आहे. आणि मागच्या जुलैमध्ये एक 6-7 तारखेला चांगला पाऊस पडून गेला आहे, तर त्याच वेळेस चांगलं हिरवगार होऊन गेलेलं आहे. आणि आत्ताचं ढगाळ वातावरण आहे ना, तर त्याच्यामुळं हिरवंही अजून तरी टिकून आहे. तर कडक ऊन पडलं असतं, ढगाळ वातावरण असतं, तर हे सगळं जे काही हिरवं दिसतंय तर ते निघून गेलं असतं, सगळं वाळून गेलं असतं. आणि आत्ता आहोत आपण निमोने गावामध्ये. तर थोड्याच वेळेत एक 7-8 किलोमीटर मामाचं गाव आहे इथून. तर थोड्याच वेळामध्ये आपण चिंचणीला पोचूयात आणि तिथे गेल्यानंतर जे धरणाचं सुंदर व्ह्यू आहे तर तो मी दाखवतो तुम्हाला. आपण आलेलो आहे आपल्या मामाच्या गावामध्ये आणि हे बघा हे घोडधरण. तर इकडं तळ आहे आणि त्याचा जो विसर्ग आहे तर तो अशा प्रकारे चालू आहे. आता सध्या एकच गेट चालू आहे. माग एक 5 ते 6 दिवसापूर्वी ना बरेचसे 13-14 गेट ओपन केले होते, पण आता आपल्याला यायला थोडंसं लेट झालं. श्रावण महिन्यामध्ये आपण परत येऊ. तर सध्या एकच गेट चालू आहे. तर इतकं मस्त दिसत होतं ना, बऱ्याचशा मुलांनी व्हिडिओ काढले होते, रील काढले होते, फोटो काढले होते, तर खूप सुंदर असा माहोल झाला होता. तर आता कसं होतं, वरच्या साईडने नदीचा प्रवाह वाहत येतोय आणि बरंचसं गढूळ पाणी येतंय, तर त्याच्यामुळं असं थोडासा कलर गढूळ दिसतोय, पण भारी वाटतं. आपला सुयोग पण येतोय आणि सौरभ पण आलेला आहे आपल्यासोबत आणि ओमकार पण आहे. इतकं भारी वाटतंय ना, मस्त सुंदर असा माहोल झालेला आहे. आणि हे बरेचसे लोक असे साईडला पण बसलेले आहेत इकडं असे, आणि इकडच्या साईडला पण आहेत असे. तर माहोलच इतका सुंदर आहे, ढगाळ वातावरण. आणि बऱ्याचशा धरणांवर जर बघितलं ना आपण, तर काय असतं, फक्त बंधारा असतो आणि पाणी सोडलं जातं. तर रस्ता असा लांबून असतो, कडणी वगैरे. डायरेक्ट बंधाऱ्याचे गेट जे सोडतात ना, तर तिथून रस्ता नसतो. बंधारा आहे, गेट सोडले की तिथून तुम्हाला डायरेक्ट जवळून पण, हे बघा तिथं लोक थांबलेले, तर जवळून पण तुम्ही पाणी जाऊन बघू शकता कसं आहे, काय प्रवाह चालू आहे. आणि त्याचे छोटे छोटे ना असे थेंब पण अंगावर उडतात, भारी वाटतं ते.
जर तुम्ही पुण्याच्या जवळपास असाल, जर नगर जिल्ह्यामध्ये असाल ना, तर ह्या गोष्टीचा अनुभव नक्कीच घेतला पाहिजे. तर यावर्षी पर्यटनाचं स्थळ इतकं वाढलेलं आहे ना, बरेचसे लोक येतात आणि आपण रील्स वगैरे बघतो तर लोक व्हिजिट करतात. हे बघा आत्ता पण इथं आलेले थोडेफार बरेचशे लोकांची ये जा वाढलेली आहे. इकडून हा संध्याकाळचा व्ह्यू. आता चाललो आहे मी मामाच्या घरी. आम्हाला ॲक्च्युली वरती जायचं होतं, पण परवानगी नाही तिथे वरती जायला. जे बंधारे खात्यामधले लोक आहेत ना, तर त्यांनाच परवानगी आहे, आम्हाला काय परवानगी नाही. तर आम्ही चाललो आहे परत रिटर्न. थोडीशी नाराजी झाली, पण बरोबर आहे त्यांचं पण. नाहीतर मग असे भरपूर लोक येतील आणि आग्रह करतील की आम्हाला पण जायचं आहे वरती, तर सगळा घोळ होऊन जाईल. मग म्हणलं जाऊ द्या, नकोच. चला आता आलो आहे मामाच्या घरी. कधी आपला यश दादा लगेच आला पाणी घेऊन, आणि नानीचं चाललेलंच आहे काम थोडंफार. बघू नानीच काय काम चाललंय. काय ग? नाही नाही, आम्ही जाणार आहे. नाही नाही, नको नको. मंगास नाही, काही नाही. काय तू मंगास मग चाल, तेवढेच काम येतोय. आजी म्हणते मुंगास आलाय. येतं तिकडून आहे, नवकंड्याचा जो कोपरा आहे ना, तर तिकडून येतं. काय रे? अरे नाही, जायचं आहे आम्हाला लगेच. हां लगेच जाणार आहे. कटुडे हे बघ, त्याला वाटतंय राहावा, आणि आपल्याला काम असल्यामुळे नाही राहत आहे, जावं लागणार आहे. तर बघू. मामा ते मामा आणि मोठी मामी आहे ना, तर आता ते उत्तर प्रदेशला गेलेले आहेत फिरायला. तर मग म्हणलं त्याला चक्कर पण मारून या, आणि तळ्याला पण पाणी सुटलेलं होतं, धरणाचा विसर्ग चालू झाला होता, तर म्हणलं ते पण करून येऊ आणि बघून येऊ. चालू आहे आता रानात कोबी घ्यायला. मामाच्या रानात कोबी आहे थोडासा. कोबी नाही, फ्लॉवर. चल यश. कसलं भारी वातावरण झालेलं आहे, एकदम हिरवा. ढगाळ भरपूर आहे, पण पाऊसच पडत नाही. हे बघा इथंच आहे फ्लॉवर. आम्ही तिथूनच येणार होतो बरं का, पण पाणी दिलेलं आहे ना रानातून, मग चालता नसतं आलं. तयार झालेलं आहे, अजून थोडंसं बाकी आहे. असे छोटे छोटे आलेले आहेत बरं का, अजून काही काढण्याच्या लायकीत झाला नाही हा. काढू मग, जिथं दिसेल तिथं. आता सुयत चाललाय आतमध्ये. मी जर आत गेलो तर सगळे माझे बूट भरून निघतील. एक सापडलाय सुयोगला गड्डा मोठा. हा कालच त्यांनी तोडलेत बरं का. छाट डालो उसको. काय झालं? सकाळी एका पोराने हरण दाखवलं. कसं दाखवलं? असं होत चाललं बर, मला ते गडबर माय माणूस इकडं तिकडं. कसं लागतंय? कच्चच खाल्लं बसावं. काढ बरं परत. चव नाही, काढ बरं थोडस. औषध मारलंय? थोडं बरं बघू कच्चा खाऊन. मला तसा फ्लॉवर आवडतच नाही. थोडस असं कच्चच आहे, पण बघू खाऊन कसं काय लागतंय. औषध नाही मारलेलं त्याच्यामुळे चांगलं लागतंय. औषध मारलेलं वगैरे लागतात. हा भारी लागतंय. कवळं आहे ना असं खोबऱ्यासारखं.
खाल्लं बरं का थोडंसं. मला असं वाटलं होतं उगीर लागल, पण उगीर नाही लागला अजिबात. व्हेज क्रिस्पी जर केले ना एक नंबर लागेल याचे. मागचा एक ब्लॉग काढला होता, बोकरं काढायला गेलो होतो. ताई, मी, पूजा, सृष्टी, नंतर मामाची दिदी सुयोग आणि ओमकार. तर याच वाटाने असं रिटर्न आलो होतो आणि मग घरी गेलो होतो. तेवढा फ्लॉवर आणला सुयोगने काढून, 10-15 गड्डे आहेत. चला म्हणलं आता जाऊ घरी. चिखलाने सगळे पाय भरले आमचे सगळ्यांचे. बराच झाला आता. मावशी तिथं ठेवायचा आणि थोडाफार नगरला घेऊन जायचा. चला आता निघायचंय. चला. हा रुसला आता तो आहे ना रे, त्याचं तोंडच पडलं फार. तेव्हा लय वाट बघत होता माझी, पण मलाच कामाने काही लवकर यायला जमलं नाही. फार संध्याकाळ झाली. आम्ही चिंचणीमध्ये 4:30च्या आसपास आलो होतो. रुसला आता लगेच. का रे यश, चलतो का तू आत्याकडं? रडायला लागला. चलतो आत्याकडं? अरे येईन ना परत, श्रावण संपल्यावर येईन वाटलं तर. हा रडू नको, येईन. चाला येतो माम्या. चला मुलांनो. हे रुसला तो, घरातच गेला. येतो. हा रडत होता बिचारा. त्याला वाटत होतं थांबावं दाजींनी आणि बिर्याणी वगैरे काय, तर त्याला इच्छा झाली होती माझ्या हातची खायची. पण आता काय करतं, आपल्याला टाईमच नव्हता एवढा. तर त्याच्यामुळे आलो तळ्यावर, थोडेफार व्हिडिओ वगैरे घेतले आणि परत चाललोय आता माघारी. हे आपल्या मामाचं घर पावसाळ्यात असं दिसतं. लेके मेरी काली काली का डार्लिंग, आऊं तेरे घर के मैं बाहर डार्लिंग. नदिया का पानी भी खामोश बहता यहाँ, खिली चांदनी में छिपी लाख खामोशियाँ, बारिश की बूंदों की होती है जुबां कहाँ, सुलगते दिलों में खामोश उठता धुआं. चलो झालंय आता, चाललोय माघारी. बहुतेक 1-2 गेट जास्त सोडलेत. पाणी थोडंसं जास्त वाढलेलं दिसतंय. काय माहिती आता, वरतून तर कळत नाही, पण थोडंसं तिकडून मागाशी जेवढं दिसत होतं ना, तिकडून आम्ही थांबलो होतो आलो त्यावेळेस. आज अमावस्या आहे, तर श्रावण लागणार उद्यापासून. गर्दी भरपूर आहे इथं. काय वाटतं भेटतात का नाही आपल्याला मासे. त्यांचे माप वगैरे झालेले आहे सगळे, तर बसलेत आता. आपण पण वेटिंगमध्येच आहे. बघा रे, 2 मासे वाढले, 3 वाढले, अजून 1 वाढला. टाका, 1 किलो तर झालं बाय. अजून 1 बसला असता. भरपूर आहेत म्हणा, अर्धा किलो मध्ये. तर चला मित्रांनो, मासे वगैरे घेऊन झाले. चिंचणीच्या घोडधरणाचे चिलापी मासे घेतलेले आहेत आपण. तर घरी जाऊन मावशीला देणार आहे, मावशी बनवणार आहे. आणि आजचा व्हिडिओ आपण इथंच संपवूयात. भेटूयात पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आपले ब्लॉग कसे वाटतायत ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडत असतील तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये तुमचे अनुभव नक्की सांगा. भेटूयात पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये, असंच गावाकडचा एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आयुष्याची मजा घेत राहा. धन्यवाद.